पुढील 2 दिवस राज्यातील शेतकऱ्यांसाठी चिंतेचे असणार। 2 दिवस राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज। अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रुक येथे वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष उत्पादकांचं मोठं नुकसान। वादळी वाऱ्याचा द्राक्ष बागा उद्ध्वस्त, हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी चिंतित। जळगावसह यावर चोपडा तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान। कांदा, मका, केळी, ज्वारी पीक जमीनदोस्त। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगावच्या रावेरमध्ये आमदार अमोल जावळेंकडून नुकसानग्रस्त भागात पाहणी। गारपिटीमुळे शेतशिवार अक्षरशः जमीनदोस्त। तातडीने पंचनामे करण्याचे आदेश। नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान। सरकार निश्चितपणे शेतकऱ्यांना मदत करणार, भुजबळांचं आश्वासन। नाशकात नुकसानीच्या पंचनाम्यांना सुरुवात, भुजबळांची माहिती। जुन्नरच्या सीतेवाडी परिसराला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा। टोमॅटो, उन्हाळी बाजरीचं पीक शेतातच जमीनदोस्त। शेतीमालाच्या नुकसानामुळे शेतकरी हतबल। अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील कवठा वाशीत नागरिक पितात दूषित पाणी। तक्रार करूनही प्रशासनाचा नागरिकांच्या जीवाशी खेळ। कवठा गावातच धरण असताना देखील गावकऱ्यांना करावा लागतोय पाणी टंचाईचा सामना। सोलापूरच्या माढ्यातील उजनी धरणातील पाण्याचा बेसुमार वापर। अवघ्या 6 महिन्यात 47 टीएमसी पाणी संपलं। पुढील आठवड्यात उजनी धरण मृत साठ्यात जाणार। धाराशिव जिल्ह्यातील 100हून अधिक प्रकल्पांनी गाठला तळ। जिल्ह्यात सरासरी 32% पाणीसाठा शिल्लक। परभणीत जिल्ह्यातील येलदरी जलाशयात 57% पाणीसाठा शिल्लक। त्यामुळे येणाऱ्या दिवसात पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता। जालना तालुक्यात पाण्याअभावी मोसंबी आणि लिंबू बागांना फटका। पाणी नसल्याने फळबागा सुकल्या, शेतकरी संकटात। अमरावतीमध्ये तापमानाचा पारा 42 अंशावर। पुढील काही दिवसात तापमानाचा पारा आणखी वाढण्याचा अंदाज। परभणीत पुढील 2 दिवसात उष्णतेची लाट। हवामान विभागाकडून अलर्ट जारी। सध्याचं तापमान 40 अंशाच्या वर। नेहमी पर्यटकांची वर्दळ असलेलं लोणावळा पर्यटकांविना ओस पडलंय। प्रचंड उकाडा पडल्यानं पर्यटकांनी लोणावळ्याकडे पाठ फिरवली। टायगर पॉइंट, भुशी डॅम मार्गावरील सहारा ब्रिजजवळ शुकशुकाट। सलग सुट्ट्यांमुळे कोकण किनारपट्टीवर हजारो पर्यटकांची गर्दी। गेले 4 दिवस रत्नागिरीतील समुद्रकिनारी, मुंबई, पुणे आणि नागपूर या शहरातील पर्यटक दाखल। नाशिकच्या इगतपुरीमधून निघालेला एल्गार कष्टकरी संघटनेचा हंडा मोर्चा तुर्तास स्थगित। उद्या उपविभागीय अधिकारी कार्यालयात बैठक। या बैठकीत समाधान झालं नाही तर थेट मुंबई गाठण्याचा इशारा। जालन्यात आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडून जलकुंडाच्या कामाची पाहणी। 11.5 कोटी खर्चून जलकुंड तयार करण्यात येतोय। सिंधुदुर्गच्या मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील कामाची मंत्री आशिष शेलार आणि नितेश राणेंकडून पाहणी। सध्या किल्ल्यावर शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याचं काम सुरू। सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले येथील लक्ष्मण गवस यांच्या हत्तीच्या हल्ल्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला। पालकमंत्री नितेश राणेंनी या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। गवस यांच्या मुलाला शासकीय सेवेत समावेश करून घेण्याचं आश्वासनही दिलंय। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट। भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजप काँग्रेस नेत्यांचे एकत्रित पॅनल, तर भाजपचे सुभाष देशमुख स्वतंत्र लढण्याची शक्यता। अहिल्यानगरच्या निवासा तालुक्यात शेतकऱ्यांकडून महायुतीच्या जाहीरनाम्याची होळी। शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन न पाळल्याने शेतकरी आक्रमक। शालार्थ प्रणालीत नियमबाह्य नावं नोंदवून अपात्र शिक्षकांच्या नावे वेतनाची उचल। नागपुरात 580 अपात्र शिक्षक कर्मचाऱ्यांनी 5 वर्ष वेतन लाटलं। नागपूर शिक्षक भरती घोटाळ्यात आणखी 3 अटक। विभागीय शिक्षण उपसंचालकांनंतर काल शिक्षण विभागातील 3 अटक। डीसीपी राहुल मदने यांची माहिती। अहिल्यानगरच्या राहुरीत माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंचा बेमुदत उपोषण। महापुरुष पुतळा विटंबना प्रकरणी तनपुरे आक्रमक, आरोपींच्या अटकेची मागणी। लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यात कोळनूर इथे दुचाकीचा अपघात। आमदार संजय बनसोडे यांनी तात्काळ मदत करत अपघातातील जखमी 2 महिला आणि पुरुषाला स्वतःची गाडी बीडमध्ये 5 लाखांच्या खंडणीसाठी 9 वर्षाच्या मुलांचं अपहरण। स्थानिक गुन्हे शाखेकडून केवळ 2 तासात आरोपीला वेड्या। नागपुरात 19 वर्षीय मित्राकडून आपल्याच मित्राची हत्या। कोल्ड्रिंकमध्ये विष देऊन आपल्याच मित्राची हत्या केली। आरोपी मिथिलेश चकुलेकडून वेदांत खंडाडेची हत्या। वाशिमच्या पिंपरी अवगण येथे कापसाने भरलेल्या ट्रकने घेतला पेट। आग लागल्याचं वेळी समजल्याने मोठं नुकसान टळलं।
वर्ध्याच्या लाहोरीमध्ये शेतातील गोठ्याला आग, शेतकऱ्यांचं सुमारे 2 लाख रुपयांचं नुकसान. आगीचं कारण अस्पष्ट. अहिल्यानगरच्या निवासामध्ये मावा बनवणाऱ्या 3 कारखान्यांसह 12 ठिकाणी एकाच वेळी छापे. नेवासा पोलिसांनी 2.25 लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 8 जणांविरोधात गुन्हा दाखल. गोंदियाच्या सालिकसामध्ये मोटर पंपाच्या मदतीने रब्बी धानाचं भरघोस उत्पादन, शेतकऱ्याला आर्थिक फायदा. गोंदियातील 1.5 लाख शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत. धानाला प्रति हेक्टर 20,000 रुपये बोनसचा निर्णय, मात्र अद्यापही अंमलबजावणी नाही. शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी. गडचिरोली जिल्ह्यातील धान घोटाळा प्रकरणाची जिल्हाधिकारी स्वतः चौकशी करणार. चिरपूर धान खरेदी केंद्रातील 2 कर्मचारी निलंबित. 2 कोटींची राईस मिलर्सची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश. वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाची यंदा पहिल्यांदाच पंढरपूर ते लंडन अशी सर्वाधिक लांब दिंडी निघाली. ही दिंडी 22 देश आणि 2 खंड असे 18,000 किलोमीटरचं अंतर पार करून 70 दिवसात लंडन येथे पोहोचणार. नांदेडमध्ये आजपासून अग्निशमन सेवा सप्ताहाला सुरुवात. कार्यक्रमानिमित्त विविध साहित्याचं प्रदर्शन. आगीच्या घटना व आपत्कालीन सेवेसाठी अग्निशमन दल सज्ज. चंद्रपूरमध्ये 3,000 विद्यार्थ्यांनी दिली अमौखिक पढाई परीक्षा. या परीक्षेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, शिक्षण साहित्य पुरवलं जाणार. आमदार किशोर जोरगेवार यांचा अभिनव उपक्रम. दुर्मिळ होत चाललेल्या बहुउपयोगी शिकेकाईमुळे पुण्याच्या राजगड तालुक्यातील पानशेत वरसगावच्या आदिवासींसह शेतकऱ्यांना आता रोजगार मिळाला. यंदाच्या हंगामात जवळपास 8 ते 10 टन शिकेकाईच्या विक्री करून सध्या 20 लाख रुपयांची केली उलाढाल. गोंदियात वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई. 5,865 वाहन चालकांकडून 35 लाखांचा दंड वसूल. अद्याप 87 लाखांचं ई चलान थकलं. नांदेड ग्रामीण पोलिसांनी पोलीस गाड्यांवर बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे. पोलीस गाडीला पाहून पळून जाणारे आरोपी आता कॅमेऱ्यात कैद होणार. गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी नांदेड ग्रामीण पोलिसांचा हा उपक्रम. चारित्र्याच्या संशयातून नागपुरात डॉक्टर पत्नीची डॉक्टर पतीकडून हत्या. डॉक्टर अर्चना राहुले असं हत्या झालेल्या या महिलेचं नाव. पोलिसांकडून डॉक्टर अनिल आणि त्यांचा भाऊ रवी राहुलेला अटक करण्यात आल्यानंतर न्यायालयाकडून 4 दिवसांची पोलीस कोठडी. छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण. संस्था चालकासह मुख्याध्यापक आणि शिक्षकावर गुन्हा. सातारा पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा. जाब विचारल्यामुळे आम्हालाही शिवीगाळ आणि मारहाण, पालकांचा आरोप. चंद्रपुरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी गजाआड. रामनगर पोलिसांकडून इरई नदी तरावरून टोळीला अटक. आरोपींकडून अंदाजे 2.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. भंडारा जिल्ह्याच्या टेमणी शेतशिवारात शेतकऱ्यांना वाघाचं दर्शन. शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. सोशल मीडियावर व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानं नागरिक भयभीत.